आज मंडळी आपण सकाळच्या नाश्त्याकरिता अगदी लुसलुशीत असे मस्त असे रवा बेसन डोस्याची रेसिपी तयार करणार आहोत। सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याकरिता काही खमंग बनवायचं असेल ना, अगदी 2 मिनिटात तुम्ही हे डोसे तयार करू शकता। अतिशय चविष्ट तयार होतात। चला मित्रांनो, नवीन प्रकारचे नाश्त्याकरिता डोसे बनवायला सुरुवात करूया। डोसे तयार करण्यासाठी 1 कप इतका मी इथे रवा घेतलेला, बारीक किंवा मोठा कोणताही रवा घ्या। त्यामध्ये अर्धा कप इतकं बेसन ऍड करायचं आहे आणि अर्धा कप इतकी दही ऍड करायची। तसेच चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो आणि चिरलेली शिमला मिरची ऍड करून 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ऍड करायचे। 1 चमच मीठ आणि 1.5 कप इतकं पाणी ऍड करायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा किती कलरफुल मस्त असं मिश्रण दिसत आहे। हे बघा मंडळी, 1 मिनिटाचं व्यवस्थितपणे मिश्रण मी इथे मिक्स आउट करून घेतलेलं आहे। आता प्लेटने मिश्रणाचा बाउल कव्हर करून देऊन 10 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे। आता 10 मिनिटांनंतर बाउलवरून प्लेट काढायची, त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमच इतका खाण्याचा सोडा ऍड करून छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचा आहे। हे बघा, बॅटर व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलेलं आहे। तर डायरेक्टली डोसे करायचे आहे। आता डोस्याच्या पॅनमध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप करायचं, थोडंसं तेल ऍड करून मोहरी ऍड करायचं, कढीपत्ता ऍड करायचा आहे आणि या पद्धतीने फोडणी लावायची आहे। नंतर डोस्याचं बॅटर 2 चम्मच इतकं ऍड करून छानपैकी स्प्रेड करायचं आहे। मित्रांनो, या पद्धतीने फोडणी लावून हे डोसे केले ना, अगदी मुलं आवडीने मागून खातील, इतके चवीला अप्रतिम तयार होतात, अगदी फर्स्ट क्लास। आता डोस्याचं बॅटर स्प्रेड करून मी छानपैकी प्लेटने कव्हर करून देऊन मीडियम फ्लेमवरती डोसा 1 मिनिटाकरिता खालच्या साईडने मी कुक करून घेतलेला आहे। 1 मिनिटानंतर कडा लूज करून छानपैकी डोसा टर्न करायचा आहे। आहा हा, कसलं भारी आहे बघा, किती सुरेख गोल्डन कलर आपल्या डोश्याला आलेला आहे। अगदी खालच्या साईडने देखील 1.5 मिनिटाकरिता डोसा कुक केलेला आहे, प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। खूपच सुंदर हे डोसे तयार होतात, तुम्हाला प्रचंड आवडते, नक्की ट्राय करून बघा। सर्व डोसे मी इथे तयार करून घेतलेले आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।